अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी वार्ता न्यूज MS-20 चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। कन्नड येथील जांभडी फॉरेस्ट शिवारातील खुनाचा क्लिष्ट गुन्हा उघडकीस, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांची कारवाई। दिनांक 13/1/2026 रोजी पोलीस ठाणे कन्नड ग्रामीण हद्दीत जांभडी फॉरेस्ट गावालगतच्या वनभागात एक अनोळखी प्रेत मिळून आल्याची पोलीस ठाणे येथे बातमी मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस ठाण्याचे अंमलदार यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन मयत व्यक्तीच्या प्रेताची पाहणी केली। जांभडी गावात विचारपूस केली असता मयताची ओळख पटली। जांभडी गावातील इसमांनी मयतास ओळखले। मयताचे नाव राजू रामचंद्र पवार, राहणार जांभडी, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे असल्याचे निष्पन्न झाले। त्यावरून मयताचे नातेवाईक नामे प्रकाश रामचंद्र पवार, राहणार जांभडी, तालुका कन्नड यांनी फिर्याद दिल्याने पोलीस ठाणे कन्नड ग्रामीण येथे गुन्हे रजिस्टर नंबर 8/2026 कलम 103(1) 238 BNS प्रमाणे गुन्हा करण्यात आला। सदर गुन्हा गंभीर असल्याने माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन स्थानिक गुन्हे शाखा पोलीस ठाणे स्टाफ यांना गुन्हा उघड करण्याच्या सूचना दिल्या। त्यावरून पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे 2 व पोलीस स्टेशन कन्नड ग्रामीण यांचे एक पथक तयार करून तपास सुरू करण्यात आला। सुरुवातीला सर्व स्थानिक गुन्हे शाखा पथकांनी आजूबाजूस झाडाझुडपात, नाल्यात, आजूबाजूला शेतात बारकाईने निरीक्षण केले। यावेळी मयताच्या अंगावरील अंडरपॅन्ट, फुटलेला मोबाईल, चप्पल या वस्तू डेड बॉडी मिळालेल्या ठिकाणापासून काही अंतरावर वेगवेगळ्या ठिकाणी मिळत गेल्या। त्यावरून बारकाईने तपास करण्यात आला। नमूद तपासात गोपनीय व तांत्रिक माहितीवरून घटना घडतेवेळी घटनास्थळाच्या शेजारील शेतात आजूबाजूच्या इसम, शेतकरी, मजूर यांना विचारपूस करण्यात आली, परंतु काहीही माहिती मिळत नव्हती। जांभडी गावातील काहीही माहिती देत नव्हते। दिनांक 13/1/2026 ते 20/1/2026 रोजी पावेतो सतत 8 दिवस तपास करण्यात आला। दरम्यान 50 पेक्षा जास्त संशयित इसम यांना पडताळण्यात आले, परंतु काही सुगावा लागत नव्हता। याबाबत कोणीही माहिती देण्यास तयार नव्हते। पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांनी सदर मयत हा बंजारा समाजाचा असल्याने बंजारा समाजाची भाषा ज्ञात असणारे बाहेरगावातील इसम व महिला यांना जांभडी गावात माहिती काढण्याकरता नेमले होते। थोडी माहिती मिळत गेल्याने मयताची डेड बॉडी मिळालेल्या ठिकाणाशेजारी शेतकरी यांची माहिती घेतली असता हे शेत नामे राजू जोधा पवार याचे असल्याची माहिती व तो शासकीय नोकरदार असून त्याची शेती ही त्याची पत्नी वंदना व लहान मुलगा धीरज उर्फ टेमा हे कसत असल्याची माहिती मिळाली। सदर महिला नामे वंदना पवार हिची विचारपूस केली। प्रथमतः ती माहिती लपवत असल्याचा संशय आल्याने नमूद महिला व तिचा मुलगा हे दिनांक 13/1/2026 रोजी त्यांच्या शेतामध्ये घटना घडते वेळेस हजर असल्याबाबत माहिती मिळाली। त्या अनुषंगाने नमूद महिला हिला विश्वासात घेऊन सखोल विचारपूस केली असता तिने कबुली दिली की मयत राजू पवार माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत होता व ते मला मान्य नव्हते। त्याच्या मागणीला मी कंटाळले, त्यामुळे मी माझ्या लहान मुलगा नामे धीरज उर्फ टेमा राजू पवार याला सर्व हकीकत सांगून आम्ही दोघांनी मिळून त्यास ठार मारण्याचा कट रचला। दिनांक 13/1/2026 रोजी सकाळी मी गावातून शेतात जात असताना राजू पवार यास इशारा करून शेताकडे येण्याबाबत सांगितले। त्यानुसार माझा मुलगा व माझ्यामध्ये कट ठरल्याप्रमाणे राजू पवार मला भेटण्याकरता माझ्या शेताजवळील झाडीत आला। तो माझ्याशी शारीरिक संबंध करण्याकरता त्याने कपडे काढून शारीरिक संबंध ठेवणार होता। त्यावेळी मी माझ्या मुलाने त्याच्या डोक्यात मारून मी त्याचे गुप्तांग दाबून त्यास ठार मारले। पुरावा सापडू नये म्हणून त्याचे प्रेत शेतापासून जवळ असलेल्या वन विभागाच्या गर्द झाडीत नेऊन नाल्यात असलेल्या झाडाच्या मुळाखाली पाण्यात अडकवून लपवले। तसेच प्रेतापासून काही अंतरावर अंडरपॅन्ट व दिशाभूल करण्यासाठी प्रेताच्या विरुद्ध दिशेला काही अंतरावर चप्पल व मोबाईल फोडून टाकले। तसेच नमूद मयत यास ठार मारण्याबाबतचा कट रचण्यात येथील आरोपी मुलगा नामे धीरज उर्फ टेमा राजू पवार यांनी TV सिरियल क्राईम पेट्रोल CID तसेच दृश्यम पिक्चर याचे अवलोकन करून प्लॅनिंग व त्यानंतर प्रेताची विल्हेवाट लावून पुरावा नाहीसा करणे, दिशाभूल करण्यासाठी चप्पल, मोबाईल घटनास्थळाच्या विरुद्ध दिशेला खूप अंतरावर नेऊन ठेवणे याबाबत दक्षता घेतली। स्थानिक गुन्हे शाखा पथकाने यातील मयतास ठार मारणारी महिला नामे वंदना राजू पवार वय 45 व तिचा मुलगा नामे धीरज उर्फ टेमा राजू पवार वय 18 दोन्ही जांभडी फॉरेस्ट तालुका कन्नड यांनी सविस्तर घटनेमागून गुन्ह्याची कबुली दिली। पुढील तपास ठाणे कन्नड करीत आहेत। सदर गुन्ह्याचा तपास 8 दिवस स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांनी प्रत्येक माहितीची खात्री होईपर्यंत तपास अखंड चालूच ठेवला। तपासात सातत्य ठेवून प्रत्येक संशयित तपासाला प्रसंगी बंजारा भाषा येणारे गोपनीय बातमीदार, त्याच गावातील पाहुणे कोणालाही संशय न येता नेमून माहिती काढली व अत्यंत कठीण व क्लिष्ट गुन्हा उघडकीस आणला। सदर कामगिरी ही पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड,
अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, सहाय्यक पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री, भारतीय पोलीस सेना पोलीस निरीक्षक विजय सिंग राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन इंगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर मोटे, पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे, पोलीस हवालदार विष्णू गायकवाड, रवी लोखंडे, प्रमोद पाटील, अशोक वाघ, शिवानंद बनगे, सुनील गोरे, सचिन राठोड, दीपक सुरोसे, जनाबाई चव्हाण, पोलीस अंमलदार महेश बिरुटे, अनिल काळे, बलवरसिंह बहुरे, योगेश तरमाडे, जीवन घोलप, गणेश घोरपडे, राजेश राठोड, संजय तांदडे, निलेश कुडे, शिवाजी मगर तसेच पोलीस स्टेशन कन्नड ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र पवार, पोलीस उपनिरीक्षक अमोल जाधव, पोलीस हवालदार अजय मोतिंगे, पोलीस हवालदार कैलास करवंदे, धीरज चव्हाण, लक्ष्मण गौडी, दिलवर सिंग वसावे, बाबासाहेब धनुरे, सविता सोनावणे, मोनिका सिरसाट यांनी कामगिरी केली. उडाकाठी जेव्हा तिथं माहिती घेतली असता त्याची ओळख पटली आणि त्याचं नाव त्याच गावातील राजू रामचंद्र पवार, वय वर्ष 45 ह्याची आहे ती बॉडी, अशी माहिती मिळाली. त्या अनुषंगाने जे पोलीस स्टेशनचा स्टाफ तिथे तात्काळ पोहोचला. LCB PI त्याचबरोबर ॲडिशनल SP SDPO हे सर्व त्या ठिकाणी पोहोचले. BDDS डॉग स्क्वॉड त्याचबरोबर FSLची जे टीम आहे त्यांना तिथे पाचारण करण्यात आले आणि जवळपास 3 टीम वेगवेगळ्या तयार करण्यात आल्या होत्या. जवळपास 8 दिवस नॉनस्टॉप तपास कंटिन्यूस चालू होता. या गुन्ह्यामध्ये सगळ्यात मोठा चॅलेंज हा होता की ती जी घटनास्थळ होते ते फॉरेस्ट एरिया होता, जंगल एरिया होता. त्यामुळे तिथे कुठलाही साक्षीदार किंवा कसलेही CCTV कॅमेराज किंवा इतर डिजिटल एव्हिडन्सेसचा कसलाही तिथं आम्हाला मदत होत नव्हती. परंतु मला अतिशय अभिमानाने सांगावंसं वाटतं की आमची टीम तिथे खचली नाही आणि LCBची टीम असो, ज्यामध्ये PI LCB त्याचबरोबर दोन्ही ऑफिसर्स आहेत, त्याचबरोबर पोलीस स्टेशनचे इन्चार्ज आणि त्यांची टीम, SDPO कन्नड ग्रामीण, हे नॉनस्टॉप 8 दिवस जवळपास 70 ते 80 वेगवेगळ्या साक्षीदारांना त्यांनी तपासले. जे संशयित होते त्यांना वेगवेगळं घेऊन तपासलं आणि काल 20 तारखेला आम्ही सकाळी डिजिटल एव्हिडन्सेस व इतर गुप्त माहितगार यांच्या सहाय्याने जे आरोपी आहेत, काय नाव, राजू जोधा पवार यांची पत्नी आहे, तिला व त्याच्या मुलाला धीरज यांना आम्ही ताब्यात घेतले. त्यांना विश्वासात घेऊन जेव्हा विचारपूस केली असता त्यांनी हा खून केल्याचं त्यांनी मान्य केलं. यामध्ये खुनाचा कारण बेसिकली जो मयत व्यक्ती आहे हा जी पवारची पत्नी आहे वंदना, तिला तो सारखा अनैतिक संबंधासाठी तिला जोरजबरदस्ती करायचा आणि जे तिला नको होते म्हणून तिने तिच्या मुलाची संगनमत करून 13 तारखेला या मयत व्यक्तीला घटनास्थळाच्या ठिकाणी जावंडी फॉरेस्ट एरियामध्ये बोलवलं आणि तिथं ते दुष्कृत्य करत असतानाचा प्रयत्न करत असताना तिचा मुलगा तिथे आला आणि त्यांनी दोघांनी मिळून त्याचा खून केलेला आहे.